पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या आपलं पुणेमध्ये। पुण्यामधील तब्बल 10,352 लाडकी बहीणकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर लाडक्या बहिणीकडे 4 चाकी असेल तर योजना लागू होणार नाही अशी माहिती दिलेली होती। त्यामध्ये पुण्यामध्ये 75 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी असल्याचं समोर आलंय। दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीन या ट्रेनला सुरू होऊन आज 96 वर्ष पूर्ण होत आहेत। पुणे मुंबई या 2 मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे। मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय ट्रेनपैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेलं। पुणे कोलाड मार्गावरील तामिणी घाटातील डोंगरवाडी इथे गॅस टँकर उलटलेला आहे। या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र खचलेल्या रस्त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं। पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडोशी खोऱ्यामध्ये भात पेरणीला आता सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं भाताची लावणी केलेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी आता ही लावणी सुरू केली आहे। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमाला गावामध्ये पावसाचा पेरूला फटका बसलेला आहे। पेरूची पूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। AI टेक्नॉलॉजीने ही कारवाई केली आहे। यामध्ये 4 दिवसांमध्ये 347 बेशिस्तांवर कारवाई झाली आहे, तरी सुद्धा कारवाईची संख्या अद्याप कमी होत नाहीये। पुणेकरांचा PMPLचा प्रवास महागलेला आहे। किमान तिकीट 5 रुपयांऐवजी आता 10 रुपये इतकं झालंय। 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी नव्या दरानुसार आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत। दैनंदिन पास आणि मासिक पास दरात सुद्धा वाढ झाली आहे। दैनंदिन पास 70 रुपये आणि मासिक पास 1500 रुपये इतका झालाय। पुण्यामधील भोरमध्ये नुकसानग्रस्तांचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसलेला होता। त्यासाठी प्रशासनानं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे सुरू केले। पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनावरून निर्माण झालेला तिढा आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या पातळीवर मोबदल्यासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते। लवकरच भूसंपादनासंदर्भातलं पॅकेज जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। 7 गावांमधील 2673 हेक्टर जमिनीचं भूसंपादन सुरू असून यामध्ये 3000 शेतकरी भूमिहीन होणार आहेत। आतापर्यंत 640 हरकती दाखल झाल्या असून त्या दाखल करण्यासाठी 30 मे पर्यंत मुदत दिलेली होती।